मनमोगरा, कविता आणि बरंच काही. आपल्या आयुष्यात असणारी आणि वेगवेगळ्या टप्प्यावर भेटणारी काही लोक खूपच तटस्थपणे वागताना किंवा बोलताना दिसतात. एखाद्याला आपण न्याय देऊ शकत नाही, एखाद्याची बाजू उघड उघड घेऊ शकत नाही, म्हणून तटस्थपणाचा बुरखा पांघरून काही लोक स्वतःचा सफाईदारपणे बचाव करून घेताना दिसतात. प्रत्येक वेळी तटस्थपणे राहणाऱ्या अशा लोकांना आपण हे कसं सांगू शकतो की प्रत्येक गोष्टीचं स्वतःच असं वेगळं स्थान असतं. आता हेच बघा ना, ताटात वेगवेगळ्या चवीचे पदार्थ घेऊन आपण जेवत असतो, तरच जेवणाची रुची वाढते, तृप्ती मिळते. कितीही खारट असलं तरी मिठाची गरज श्रीखंड नाही ना भागू शकत. नात्याचंही असंच असावं का बहुधा? प्रत्येक नात्याची गरज आणि अनुभव हा वेगवेगळा असतो आणि तो वेगवेगळा अनुभवायला मिळायला हवा. मी आहे ना, का अपेक्षा करायच्या इतरांकडून? याचा अर्थ श्रीखंड खाऊनच पोटभर असा नाही का होत? पण हे कसं समजावणार काही लोकांना? तसं पाहिलं तर तटस्थ राहणं ही काही लोकांच्या मते अभिमानाची किंबहुना गर्वाची गोष्ट असू शकते. पण यात आपण धाडसाने सत्याची बाजू घेतच नाही, असं नाही का होत? वेळ आणि काळानुसार दोन व्यक्तींमधला दुवा बनून नाती अजून बळकट करणं जास्त योग्य नाही का? स्त्रियांना तर या अशा अनुभवातून बहुतेक वेळा जावेच लागते. दोन घरांशी जोडलेली असते म्हणून असेल कदाचित. दोन घरातला ती दुवा बनते खरी, पण हे दोन घरं इतरांसाठी मात्र दोन ध्रुवच असतात. ती कधी बहुतांशी एकत्र येतच नाहीत आणि तशा तिच्या फसव्या प्रयत्नात कदाचित स्त्रीलाच हा अपूर्णत्वाचा शाप मिळत असावा. या दोन ध्रुवांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात अशा काही तटस्थ लोकांमुळे नाती दुरावली जातात आणि मग तिच्या वाट्याला कायमची येते एखाद्या नात्याची कायमची पोकळी. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये जरूर कळवा.